तो तर ट्रेलिंग पीई आहे, त्याचा फॉरवर्ड पीई 14 वर आहे. त्यात ग्रोथ अजून बाकी आहे मित्रा. आय एग्री. बघा घेतला सर 440 ला. गुड. कम लेट्स गो. हो सर. Tomorrow never ends with you. When the morning falls, we there so long. जिंदगी के शानदार पलों के लिए ब्रिजस्टोन. आला आहे आठवड्यातला सर्वात स्वस्त दिवस. एक असा दिवस जेव्हा कांदे असतील 19 रुपये किलो आणि कुकीज नमकीनवर मिळेल 20% सूट. वेनसडे बाजार फक्त बिग बाजार मध्ये. Don't fade away. New Axe Signature. With 3 times more perfume. Other deos may fade away. Axe Signature. Don't fade away. Oh, já vi, amante. Gustavi, Paris, amore. La vida, vamos a ser amor, you know. जरा ती वॉशिंग पावडर द्या हो. अहो शेठजी, ही स्वस्तातली पावडर ही कशी काय शुभ्रता देईल? भाऊ, शुभ्र धुलाई वाल्या पावडरच्या चक्कर मध्ये आपलं बजेट भी साफ होऊन जाईल आणि स्वस्तच किफायतशीर असते ना. चकित झाला शेठजी. स्वस्त किफायतशीर नसतं. बजेट मध्ये येणारी टाईड प्लस जी धुते साधारण पावडरच्या 3 पॅक्स पेक्षा चांगलं फक्त एका पॅक मध्ये आणि देते फुल ऑन व्हाईट. टाईड प्लस निवडा, किफायतशीर निवडा. पुन्हा एकदा स्वागत. चर्चेमध्ये आपण बघतोय पोटनिवडणुकांचा निकाल लागल्यानंतर नेमका इशारा कोणाकडे आहे जनतेचा, आपण चर्चा करतोय. भाई जगताप आपल्या सोबत आहेत, काँग्रेसचे नेते आणि आमदार, भाजपचे प्रवक्ते केशव उपाध्याय आपल्या सोबत आहेत, अशरफ आझमी आपल्या सोबत आहेत, समाजवादीचे नेते, आणि रविकिरण देशमुख वरिष्ठ पत्रकार आपल्या सोबत आहेत. या सगळ्यांची चर्चा करतोय. चर्चेला सुरुवात करण्यापूर्वी पुन्हा एकदा ज्या बेधडक प्रतिक्रिया आपल्याला दिलेल्या आहेत आपल्या प्रेक्षकांनी त्याचा आपण एक आढावा घेऊया. अक्षय भूमकर म्हणतायत की विकासाच्या मुद्द्यांवर सत्तेत आलेल्या भाजपानं हिंदुत्वाला प्रथम प्राधान्य दिल्यानं हे दुष्परिणाम दिसू लागलेले आहेत. धोंडोप्पा नांदे म्हणतायत की मतदार राजा सर्व जाणतो, कोणी भ्रमात राहू नये, हे या निकालावरून स्पष्ट दिसतंय. आणि प्रवीण केदार यांची एक प्रतिक्रिया आहे, जनता जशी डोक्यावर घेते तशीच पायाखाली सुद्धा घेते, हे राज्यकर्त्यांनी लक्षात ठेवावं. अशा अनेक प्रतिक्रिया, बोलक्या प्रतिक्रिया आहेत या सगळ्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती. पुन्हा एकदा केशव उपाध्याय, तुम्हाला हाच प्रश्न विचारायचा की कुठेतरी जे या प्रतिक्रियांवरनं सुद्धा दिसतंय की भाजपचा अजेंडा चुकला का, हे तुम्हाला मान्य करायला लागेल. कुठेतरी जातीय प्रचार, विखारी प्रचार हा भाजपकडनं झाला. त्या प्रश्न असा आहे की भाजपने जातीय प्रचार, जातीय विखार कुठे केला? ज्या उत्तर प्रदेशमध्ये दंगली सातत्याने होत आहेत. एक तुम्हाला माहिती सांगतो, 2012 अमित शहांचं उत्तर प्रदेशच्या प्रभारीपदी नियुक्ती कधी झाली? ती झाली सप्टेंबर 2013ला, म्हणजे गेल्या वर्षी 1 वर्षापूर्वी केली. ज्यावेळी पंतप्रधान मनमोहन सिंग, पंतप्रधान आपले मोदी आहेत ते उमेदवार होते, त्यावेळी ती घोषणा झाली. त्याच्या अगोदर सुद्धा उत्तर प्रदेशमध्ये सातत्याने जाती दंगली होत आहेत. शेकडो दंगली त्या ठिकाणी झाल्या. त्याला शहा आणि मोदी जबाबदार कसे असतील? आणि त्यातनं जणू काय मोदी आणि शहानी येऊन फार मोठं वातावरण सगळं बदलवलं, जातीय विचार केलं. मला असं वाटतं हे चुकीचं आहे.
दुसरी गोष्ट, त्या ठिकाणच्या जातीय ज्या दंगली आहेत त्या रोखण्याची जबाबदारी कोणाची असते? ती त्या सरकारची असते. समजा असं गृहीत धरू की आता सगळ्यांचा तो आवडता सिद्धांत यात सर्व काँग्रेस समाजवादी पार्टीचा की जणू शहा आणि मोदी यांनी मिळून काहीतरी उत्तर प्रदेशात जातीय रंग दिले. आपण जाती रंग दिले, पण ते जाती रंग जर तुम्हाला समजा जाती दंगली ज्या काही घडल्या त्यात अपयश कोणाचं? थेट समाजवादी पार्टीचं अपयश आहे, राज्यकर्त्या सरकारचं अपयश आहे. ते म्हणजे मग इतकं खुलं, इतकं म्हणजे राज्यात कायदा सुव्यवस्थेची स्थितीच नाहीये का? कुणी नाहीच आहे का की येऊन कुणी दंगा करून जाऊ अशी परिस्थिती आहे का? पण हे पुन्हा तुम्ही जे म्हणालात की सगळा काळ बदललाय, ज्या पद्धतीनं या सगळ्या निवडणुका झाल्या त्याच्या आधीच्या लोकसभा निवडणुकांचा निकाल आपल्याला माहिती, जनतेने विकासाला प्राधान्य दिलेलं आहे आणि त्यातनं मतदान झालेलं आहे. तुम्हाला असं वाटत नाही की ही जी स्टाईल आहे, काँग्रेस असेल समाजवादी पक्ष असेल, तुम्ही मुद्दा तोच घेऊन येत आहे, पुन्हा सेक्युलर धार्मिक मुद्दा तेच मुद्दे परत परत घेऊन येत आहे? नाही, एक तर गोष्ट अशी कित्येक वेळेला काय होतं माहिती, आपण अर्धवट काही चर्चा करतो, संदर्भ पुरा असला पाहिजे. जेव्हा आपण दंगलीच्या गोष्टी करतो, जो निकष हे उत्तर प्रदेशमध्ये लावत असतील, महाराष्ट्रात लावत असतील, केरळमध्ये लावत असतील, मग तोच निकष गुजरातमध्ये सुद्धा लागला पाहिजे, तोच निकष मध्य प्रदेशमध्ये लागला पाहिजे. मी त्याच्या फार मुळाशी जाणार नाही कारण तो आजचा विषय नाही. परंतु एक गोष्ट लक्षात घ्या, अमित शहाने भडकाऊ भाषण केले हे आम्ही म्हणण्यापेक्षा निवडणूक आयोगाने हे केलं होतं, आम्ही नाही म्हणालो. आता सुद्धा अमित शहावर जे चार्जशीट दाखल झालं त्याच्यात अमित शहाचं नाव आहे, हे आम्ही टाकायला नाही सांगितलं. हे ती न्यायिक प्रक्रिया आहे. म्हणजे काहीतरी आहे. दुसरं सगळ्यात महत्वाचं, ज्या दंगलीचा केशवराव इथे उल्लेख करतात आहेत, त्या 2.5-3 महिन्यामध्ये देशामध्ये दंगली कुठे झाल्या नाहीत असं आपण कधी म्हणण्याचा काही प्रयत्नच नाही करू नये, कारण त्या कुठे ना कुठे काही कारणावरनं होतात आणि त्याचं स्वरूप मग देशव्यापी होतं. पण उत्तर प्रदेशमध्ये त्या 3 महिन्यामध्ये 612 दंगली झाल्या, घडवून आणण्यात आल्या, ही वस्तुस्थिती. आणि त्याचा हा परिपाक आहे उत्तर प्रदेशात जनतेने दिलेला हा. मुळात पुन्हा अशरफ आझमींना मला हाच प्रश्न विचारायचा आहे. मला एक मिनिटं फक्त, की ज्या अमित शहाला वरती आरोपपत्र चार्जशीट ठेवल्या सांगितलं जातं ते चार्जशीट चुकीचं असल्याचं किंवा त्यात अपूर्ण असल्याचा निकाल खुद्द न्यायालयाने दिलाय. त्यामुळे ती कशा पद्धतीने परवानगी नाकारली गेली, कशा पद्धतीने चार्जशीट, कारण प्रशासन होत नाही, त्यात नसलेल्या गोष्टी लावल्या गेल्यात असं त्यात न्यायालयात म्हटलं. स्थानिक पोलीस यंत्रणा समाजवादी स्थानिक प्रशासन प्रश्नच नाही. शेवटी स्थानिक प्रशासन असेल, जे सरकार असेल, ज्या पद्धतीने सरकार आदेश देईल त्या पद्धतीने प्रशासन वागलं आणि त्याचे परिणाम कोर्टाने ते फेटाळून लावलं चार्जशीट. ह्याची म्हणजे आपण पूर्णच माहिती दिली पाहिजे. भाई अर्धवट माहितीतून चालू नुसतं चार्जशीट ठेवलाय असं म्हणून चालणार नाही. ते न्यायालयाने चार्जशीट फेटाळून लावलं, चुकीच्या अनैसर्गिक गोष्टी अनैसर्गिक गोष्टी त्यात आणल्यात असा उल्लेख त्यात केला नाही. पण अशरफ आझमी समाजवादी असो किंवा भाजप असो, हा अजेंडा दोघांनी राबवला असं तुम्हाला वाटत नाही का? नहीं, बिल्कुल नहीं. 2012 में जब उत्तर प्रदेश में समाजवादी पार्टी की सरकार आई विकास के नाम पर, और हमने लोगों के विकास के लिए कार्य शुरू किया, उसके बाद से सांप्रदायिक शक्तियां इस तरह की कोशिश करने के लिए शुरुआत कर चुकी थी. चार कोसी जो यात्रा हुई जिसमें विश्व हिंदू परिषद ने शुरुआत की थी और वहीं से ये सारे मामले बने. उत्तर प्रदेश के अंदर हमको ज्यादा सीटें चाहिए, इस बात को लेकर 2 संप्रदायों में 2 समुदायों को बांटकर ताकत के बलबूते पर आगे बढ़ने की कोशिश भारतीय जनता पार्टी ने की और उसकी सारी चीजें सामने आ रही हैं. इसलिए उत्तर प्रदेश का जो चुनाव हुआ उसमें मैंने कहा कि हथेली पे चांद दिखाकर लोगों को यह समझाने की कोशिश की गई कि सब ठीक हो जाएगा और अच्छे दिन आ जाएंगे. 4 महीना गुजर गया, वो अच्छे दिन के इंतजार में लोग अभी भी देखिए, मैं 15 साल हो गए, 60 साल हो गए, जिन लोगों ने 60 साल के मुकाबले में ये कहा था कि हम सब आज ही कर देंगे. हम देखिए, हनीमून पीरियड क्यों नहीं मिला भारतीय जनता पार्टी को, ये आप भी जानते हैं, मैं भी जानता हूं. मेरे से ज्यादा प्रश्न आपने पूछे होंगे. वो खुद कह रहे हैं कि हम ये कर रहे हैं. आज उत्तर प्रदेश के अंदर जिन लोगों ने जो कुछ भी किया उसका परिणाम जनता ने दिया है. मैं ये आपको स्पष्ट करना चाहता हूं कि उत्तर प्रदेश की सरकार को उसको जो है परेशान करने का काम, उसके ऊपर हर तरह की कोशिश करने का काम, प्रशासन को सांप्रदायिक के नाम पर बांटने का काम भारतीय जनता पार्टी ने किया और उसके साथ जो उनके लोग थे उन्होंने किया. आज उसका परिणाम आया है.
वो परिणाम ये दर्शाता है कि इस मुल्क की जो आत्मा है वो आत्मा महात्मा गांधी के नाम से जुड़ी हुई आत्मा है, वो आत्मा इस देश के सभी लोगों को साथ ले चलने की आत्मा है। और आपने सबका साथ सबका विकास का नारा दिया था, आपने समुदाय का नाम नहीं लिया था। एक बैग क्या हो गया कि योगी आदित्यनाथ के हाथ में कमान दे दी गई, एक बैग क्या हो गया कि साक्षी महाराज को बोलने का हुक्म दे दिया गया, और उसके बाद ये सारी चीजें शुरू हुई। उत्तर प्रदेश के अंदर आप देख लीजिए, वो सारे लोग जिन्होंने दंगल किया वो किसी भी समुदाय से ताल्लुक रखते हो, उनके साथ कठोरपन का इस्तेमाल किया जाएगा और किया जा रहा है। और उनको देखिए, मैं ये बोलना चाहता हूं कि आज जो 4 महीना पहले आपने कहा था वो सारी चीजें एक तरह से वो सही नहीं थी, ये जनता को समझ में आया और जनता ने इसका परिणाम दिया। मुस्लिम अनुनय उत्तर प्रदेशात केला गेला, हे सगळे इतकं जाहीरपणे सगळे झालेलं त्याची चर्चा, ती जर काढायची ठरवली नहीं। देखिए ये विषय नहीं है, ये विषय नहीं है। एक मिनिट आपण विस्ताराने बोलूया आपण त्याच्यावरती, पण रविकिरण देशमुख तुम्हाला मुळात पुन्हा एकदा असं वाटतं का की कदाचित या बाय इलेक्शनच्या वेळेला दोन्ही पक्षांनी सर्वाधिक ध्रुवीकरण केलं मतांचं आणि त्याच्यावरती केवळ आणि केवळ विकासाचा मुद्दा बाजूला ठेवून धार्मिक मुद्द्यावरती केलं म्हणून कुठेतरी अल्पसंख्याक एका बाजूला गेले आणि भाजपच्या विरोधात मतदान झालं? उत्तर प्रदेशमध्ये हा प्रकार जास्त झाला होता, कारण त्यावेळी सहारनपूरला दंगली झाल्या होत्या, मुझफ्फरनगर मला वाटते ते त्यावेळी धुमसत होतं, तर तो विषय, शिवाय अयोध्येला जो गेली काही वर्ष प्रश्न चिघळलेला आहे आणि तो अनिर्णित आहे तो मुद्दा, आणि त्या निमित्ताने जे काही राजकीय वातावरण आपल्या बाजूने झुकवण्याचा प्रयत्न जो चालला होता दोन्ही बाजूकडून, तर त्याचा परिणाम लोकसभेत थोडासा दिसला आणि त्या बैठका सभांमधून जी वक्तव्य केली गेली ती देशभर सुद्धा गाजली ना, आणि त्याचा परिणाम त्यावेळी थोडासा झालाच होता, परंतु जणू काही त्याचाच परिणाम पुढच्या सगळ्या निवडणुकांवर होईल असं गृहीत धरणं मला तरी ते तात्विक दृष्ट्या पटत नाही। कारण आजही असं आहे की लोकांना स्वतःचा धर्म आणि स्वतःची जात जे काय असेल ते असेल त्याच्यापेक्षा किंवा त्याच तोलामोलाने विकासाचे प्रश्न, स्वतःच्या वैयक्तिक जीवनाचे प्रश्न सुद्धा अत्यंत महत्वाचे वाटतात, आणि त्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करणं हे कुठल्याही पक्षाला परवडणार नाही, कुठल्याही पक्षाला। कारण सुशिक्षित पिढी जी आहे, सुशिक्षित नवयुवक पिढी, ती कायम म्हणते की आमचं भवितव्य काय आहे हे प्रथम सांगा, आम्ही कसं पोट भरायचं ते सांगा, आमचं जीवन कसं सुकर होईल ते सांगा। त्यामुळे ह्याच्यावर विचार करण्यासारखी गोष्ट आहे असं नक्की, याच्यावर विचार करायला पाहिजे। मग गुजरातमध्ये आपण काय समजायचं, मग आपण राजस्थानमध्ये काय समजायचं? म्हणजे तुमचं म्हणणं आहे की केवळ धार्मिक हा मुद्दा, रविकिरण म्हणतात रविकिरण म्हणतात ते बरोबर आहे, कारण जो तो तरुण जो त्या ह्याच्यामध्ये त्या प्रभावाखाली राहिला, कोणाच्याही राहील, आज तो मोदींच्या प्रभावाखाली असेल, उद्या तो आणखीन कोणाच्या प्रभावाखाली, तो कायमस्वरूपी तुमचा काय हे राहील असं समजण्याचं कारण नाही, हा एक इशारा आहे। दुसरं महत्वाचं, गुजरात सारख्या जिथे 15 वर्ष यांचं आहे त्यांचं साम्राज्य आहे, आज त्याच राज्यातला प्रमुख दोघी एका मोठ्या राष्ट्रीय पक्षाचे अध्यक्ष आहेत आणि एक देशाचे नेतृत्व करत आहेत, देशाच्या सरकारचं नेतृत्व करत आहेत। त्या राज्यामध्ये जेव्हा असं घडतंय त्यावेळेला तिथला तरुण मला समजून गेलेला आहे की आम्हाला तुम्ही हे करण्याचा प्रयत्न करू नका। एक साधं उदाहरण सांगतो आपल्याला, म्हणजे ह्यांची ध्येय धोरण म्हणून मी सुरुवातीला म्हटलं की ही कशी दुटप्पी, हे कसं एकीकडे सबका विकास सबका सांगायचा आणि सर्वसामान्याचा, म्हणजे हे मी कष्टकऱ्याचं नेतृत्व करतो मला माहिती आहे, 3000 पर्यंत ह्याच्याला सर्व्हिस टॅक्स लावला, हे कोणाला किती लोकांनी ह्याची चर्चा केली हो? 3000 रुपयापर्यंत कधीही नव्हतं, कष्टकऱ्याच्या ह्याला आलं होतं। उलट आपण प्रत्येक बजेटमध्ये ह्या कष्टकऱ्याला जास्तीत जास्त कशी हे मिळेल, इन्कम टॅक्स म्हणजे थोडक्यात ध्रुवीकरणापेक्षा सुद्धा जगण्या मरणाचे प्रश्न आहेत ते महत्वाचे, ध्रुवीकरणापेक्षा ते जास्त कशा पद्धतीने म्हणजे इलेक्शन उत्तर प्रदेशमध्ये जातीय राजकारण झालं किंवा कशा पद्धतीने प्रशासन, मगाशी मला प्रश्न विचारत की गुजरातमध्ये काय झालं सांगा भाई येतो, नाही भाई एक मिनिट, असं आहे की आता माझ्याकडे सगळ्या नोटिसा तारखा सहित आता आल्यात, उत्तर प्रदेशच्या निवडणुकांमध्ये इलेक्शन कमिशननी मुलायम सिंगांना नोटिसा दिल्या, अखिलेशला नोटिसा दिल्या, आझम खानला नोटिसा दिल्या, राहुल गांधीला नोटिसा दिल्या आणि अमित शहा नोटीस दिल्या, पण चार्जशीट कुणाला दाखल झाली? फक्त अमित शहावरती। प्रशासनाने बाकी 4घांवरही चार्जशीट दाखल केली नाही। मी जे सांगण्याचा मगाशी प्रयत्न केला की हे ठरवून कशा पद्धतीने, आणि त्यातनं हे माझ्या तारीखवार आहे, ठीक आहे, फक्त एकच, या सगळ्यांना निवडणूक आयोगाने जेव्हा नोटिसेस दिल्या त्यावेळेला ह्यांनी जे काही खुलासा दिला होता
तो काही लोकांचा ग्राह्य सगळ्यांनीच म्हणजे मुझे दुख हुआ कि अगर इलेक्शन कमीशन की कोई डिसीजन को आप किसी सरकार के साथ जोड़ रहे हैं, ऐसा संभव ही नहीं है। इसका मतलब आप फेयर इलेक्शन के इस पे ये मानते हैं कि फेयर इलेक्शन नहीं हो रहा है। लोकल इलेक्शन इस तरह से कोई बात नहीं है। एक मिनिट केशव, आपण एक छोटासा ब्रेक घेणार आहोत. तुमच्या ज्या बेधडक प्रतिक्रिया आहेत त्या आमच्या फेसबुकवरती आणि बेधडकच्या या सगळ्या कार्यक्रमामध्ये नोंदवू शकता तुम्ही, आणि तुमच्याही मनात काय चाललंय या विषयावरती तर तुम्ही सांगू शकता. सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आणखीन जो आहे तो येणाऱ्या महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकांमध्ये या सगळ्या गोष्टींचा काय परिणाम होणार आहे तेही आपण तपासणार आहोत एका छोट्याशा ब्रेकनंतर. तुझा शर्टची ही अवस्था आहे तर फेसचा विचार कर. सोपने काय होणार? आम्हा बायकर्सना हवी ही मॅग्नेट ऍक्शन. फेअर अँड लवली मेन फेस वॉश, याची मॅग्नेट ऍक्शन डर्ट आणि पोल्युशन खेचून काढते आणि तुम्हाला देते फ्रेश इन्स्टंट ब्राईट लुक. मॅग्नेट ऍक्शन फेअर अँड लवली मेन फेस वॉश. बेब्स, आय लव्ह यू. अच्छा, खरंच तुझी ठीक आहे. तुझं माहिती आहे ना, पण सगळ्यांना सांगण्यात काय प्रॉब्लेम आहे? सो ही सर्व फॉर्मॅलिटी करायची नो ना. बस, गर्लफ्रेंड आणखी कोणाला बनव, मला उल्लू नको बनवू. आयडिया इंटरनेट जेव्हा शाप आहे, वेदनेचा हा बाप आहे, मुरगळण्याने हा त्रस्त आहे, कंबर दुखी जबरदस्त आहे. पॉवर ज्याची प्रिस्क्रिप्शन कठोर जबरदस्त वेदनेची बोलती बंद. नवीन झंडू बाम अल्ट्रा पॉवर. आता प्रत्येक वेदनेची बोलती बंद. झंडू बाम आणि झंडू बाम. लेकिन अगर मैं यही बात आप मुलाखती प्रथम फक्त IBN निवडणुकीतल्या मोठ्या बातम्या दिसतात सर्वात आधी फक्त IBN लोकमतवर. तुमच्याकडून आल्या माहितीचा मुख्य झाला, चार जागा निर्माण झाला. निवडणूक म्हणजेच IBN लोकमत. बघितला आहे उद्रेक हिंसेचा आणि धुमाळी रणांगणाची. दिला आहे आवाज तुमच्या मुख्य आक्रोशाला. पाहिले आहेत तांडव निसर्गाचे. शब्दबद्ध केला आहे प्रगतीचा वेग. टिपला आहे भ्रष्टाचार, दहशतवाद, नक्षलवाद आणि नुसताच वाद. आम्ही आहोत इतिहासाचे साक्षीदार, वर्तमानाचे सोबती आणि भविष्याचे दिशादर्शक. आम्ही आहोत लोकमत. आता क्लोजअपच्या प्रत्येक पॅकवर आहे 20 रुपयापर्यंत फ्री मोबाईल रिचार्ज. तर गोष्ट पुढे न्या, आणखी जवळ या. क्लोजअप. सर सर सर, संगीत फायनान्सचा पॅक 100 कोटींपेक्षा जास्त आहे. सॉलिड आहे सर. त्यांचं NPA पण तितकंच आहे. रीड केअरफुली. हो सर. सर, या नव्या पॉलिसीचा इन्फ्रा शेअर्सवर काही परिणाम नाही होणार ना? नाही, इट विल बी अ गेम चेंजर. हो सर. तुम्हाला नेहमीच शेअर्स मध्ये गुंतवणूक करायची होती, पण कुठून सुरुवात करायची हे माहित नव्हतं. कोटक सिक्युरिटीज भारतातील बेस्ट ब्रोकर आपल्याला देत आहेत माहिती व टेक्नॉलॉजी आत्मविश्वासाने ट्रेड करण्यासाठी. सर, पॅन्ट्रॉनिक्सचा P22 वर आहे सर. स्क्रिप्ट महाग वाटतं.